शेतकरी बंधूंनो, सर्वांनाच हा प्रश्न पडला आहे की पेरणी कोणत्या तारखेला करायची आणि पेरणी योग्य पाऊस नेमका कधी होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. बघा शेतकरी बंधूंनो, हवामान विभागाच्या अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत तरी आपला विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे दुपारनंतर पाऊस पडेल वादळी वाऱ्यासह. पण पेरणीयोग्य पाऊस अजून तरी 15 जूनपर्यंत शक्यता नाही. त्यामुळे आपल्याला ह्या भागातल्या शेतकऱ्यांना किमान 15 जूनपर्यंतची तरी आपल्याला वाट बघायची आहे. 12 जूनपर्यंत तरी अजून तरी तापमान काही 40 डिग्रीच्या खाली बऱ्याचशा भागामधलं आलेलं नाही. आपल्याला पेरणी करायची म्हणलं तर 35 डिग्रीपेक्षा कमी तापमान असेल तर आपली पेरणी सक्सेस होते. त्यामुळं आत्ता सध्या कडक उन्हाचा चटका आहे आणि तापमानसुद्धा जास्त आहे. त्यामुळे आत्ता पेरणी करू नका, घाई करू नका. तोपर्यंत तुम्हाला बरेचसे कामं अजून करण्यासाठी वेळ आहे. मोगडा करून ठेवा, पाळी करून ठेवा, ज्यांना रोटर मारायचे रोटर करून ठेवा किंवा ज्यांनी अजून बेड काढले असेल त्यांनी बेड काढा. किंवा आतापर्यंत काही भागामध्ये पाऊससुद्धा झालेला आहे. मग अशा वेळेस काय होतं, पाऊस झाला असेल तर कुठं तण वगैरे उगून आले असेल, तुम्ही एखादी तणनाशकाची फवारणी केली तर तुम्हाला डायरेक्ट काळं रान होईल पेरणीसाठी. त्यामुळे तुम्हाला पुन्हा वेळ खर्च करायची गरज पडणार नाही. तिथंसुद्धा तुम्ही सक्सेस होताल. आत्ता जर आपण पेरणी करायला घेतो तर होईल काय, तापमान कडक आहे, बियाणं उगून येईल आणि रोपं करपल्यासारखी होतील. एवढी रिस्क आहे 15 जूनपर्यंत. सध्या तरी बघायला गेलं तर विदर्भात 40 डिग्रीपेक्षा तापमान जास्त आहे आणि आपल्या मराठवाड्यामध्ये 35-40 डिग्रीच्या दरम्यान तापमान आहे. हे सुद्धा तापमान पेरणीला योग्य नाही. 35 डिग्रीच्या आतमध्ये तापमान सरासरी जर आलं तर आपल्याला पेरणी एकदम सक्सेस होती. तुम्हाला मी आधीही सांगितले. त्यामुळे आता जे वादळी पाऊस पडले ह्याच्यावर काय अवलंबून राहायचं नाही. ज्यावेळेस आपल्या रानातून चांगलं पाणी होईल त्यावेळेसच आपल्याला पेरणी करायची. 100 मिलीमीटर पाऊस ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला पेरणी योग्य पाऊस झाला असं म्हणता येईल. सध्या बघा तुम्ही, मान्सून जे पाऊस आहे तो कोकण असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्रातील याच्यामध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसाची शक्यता कमीच आहे. आणि आज जी 10 तारीख आहे, आज 10 जूनला सुद्धा बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. उरलेले जे भाग आहे त्याच्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि उन्हाचा चटका सुद्धा आहे. त्यामुळे अजून तरी पेरणी योग्य पावसासाठी काही भागामध्ये वातावरण झालंय तयार. म्हणजे आमच्या साईडला धाराशिवचा काही भाग, तुळजापूरपासून पलीकडे सोलापूर भागामध्ये पाऊस काळ चांगला झाला आहे. पण पेरणी योग्य पाऊस काय अजून उर्वरित भागामध्ये झाला नाही. तर आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस बऱ्यापैकी झाला आहे. पण पेरणीसारखा पावसाची रिस्क कोणी घ्यायला तयार नाही आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा घेऊ नका. तर पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता दाट आहे. तर बघा, वादळी पावसाचा जो इशारा आहे तो बीड, लातूर, धाराशिव, बुलढाणा असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल आणि अमरावती, वर्धा या भागामध्ये वादळी पावसाची शक्यता सध्या सांगितलेली आहे. आज 10 तारीख आहे, एवढं लक्षात ठेवा. तर विदर्भामध्ये जे आहे ते अजून सुद्धा उन्हाचा चटका कायम आहे. तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं काय झालं, तर आपला विषय काय आहे की आपण शेतीविषयक माहिती शेतकऱ्यांना देतो, हवामानाचा अंदाज देत नाही. पण ह्या वर्षी द्यायची वेळ काय आली की शेतकऱ्यांनी खूपच घाई केली की पेरणी आम्ही कधी करू. मला बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारले की सर पेरणी करू का, कोरडी धूळ पेरणी करू का. मी कालही एक व्हिडिओ टाकली होती की कापसाची धूळ पेरणी आपल्याला करणं योग्य आहे की नाही. आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला हे सांगितलं की साधारण जर पाण्याची सोय असेल तरच करणं आहे, नाहीतर खूप मोठी रिस्क आहे आपल्याला त्याच्यामध्ये. तर आता बघा, 35 डिग्रीपेक्षा तापमान कमी ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला पेरणी करणं एक योग्य गोष्ट आहे. त्याच्यानंतर एक 100 मिलीमीटर पाऊस जर झाला तर म्हणायचं आपल्याला पेरणी करणं योग्य आहे. रानातून पाणी वाहून दे एखादं चांगलं, त्यावेळेस आपल्याला पेरणी करणं योग्य आहे. तोपर्यंत तुम्ही मशागतीचे सर्व कामे करून ठेवा, म्हणजे आपल्याला पेरणीला उशीर होणार नाही. यंदा दुष्काळाचं सावट आहे, त्यामुळे लवकर येणाऱ्या वाहनाची निवड करा, उताराला आडवी पेरणी करा. असं शेतकरी म्हणून तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे पाऊस आहे का नाही किंवा काही भागात अजून टिपकाच पडला नाही हे सुद्धा परिस्थिती कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतरही शेतकऱ्याला कल्पना येईल की खरंच पावसाची परिस्थिती सर्वदूर महाराष्ट्रामध्ये काय आहे. मी तर पांडुरंग चरणी प्रार्थना करतो किंवा सर्व शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सावटापासून वाचव, पाऊसकाळ चांगला होऊ दे आणि सर्व शेतकऱ्याचं कल्याण होऊ दे, ही अपेक्षा आपण बाळगूयात. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.